नमस्कार मंडळी, सरोज वनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते. मी सरोज. आज आपण बाजरीची भाकरी बघणार आहोत. बाजरीची भाकरी बनवण्यासाठी मी बाजरी दळून आणलेली आहे आणि अगदी ताज्या पिठाची जी बाजरीची भाकरी आहे त्यात आपण गार पाणी टाकलं तरी चालतं, आपलं नॉर्मल पाणी. आणि जर बाजरीचं पीठ एकदम जुनं झालं आणि ती भाकरी करताना तुटत असेल तर त्यावेळी थोडंसं गरम पाणी टाकावं आणि अगदी चुकटीवर त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकावं, म्हणजे भाकरी तुटत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही भाकरी कराल, आता हे तर ताजं पीठ आहे त्यामुळे आपण गार पाणी टाकून करत आहोत. भाकरीचं पीठ छान मळून घ्यायचं आहे. पीठ घेताना थोडंसं चवीपुरतं मीठ त्यात घालायचं, म्हणजे भाकरी जरा रुचकर लागते. आणि अशा पद्धतीने मनगटाच्या साहाय्याने छान त्याला मऊ लोण्यासारखं असं मळून घेतल्यानंतर मग आपल्याला भाकरीसाठी जेवढा गोळा हवा आहे तेवढा आपण गोळा घ्यायचा आहे आणि तो देखील छान मळून घ्यायचा आहे, म्हणजे भाकरी तुटत नाही, भाकरीचे जे काठ आहे ते फाटले जात नाही. अशा पद्धतीने आपण छान मनगटाच्या साहाय्याने ते जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला केवढी भाकरी करायची आहे, जाड बारीक, कारण वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळी भाकरी केली जाते. कधी जाड, कधी पतली, कधी पापडासारखी पातळ भाकरी केली जाते. त्या पद्धतीने आता मला जेवढा हवा आहे एक भाकरी बनवण्यासाठी तेवढा मी गोळा घेतलेला आहे आणि त्या गोळ्याला आपण आता पीठ लावून घेणार आहोत. कशा पद्धतीने माझी भाकरी लाटायची पद्धत आहे ती तुम्ही आता बघतच असाल. थोडंसं पीठ मी परातीत टाकून घेत आहे आणि त्या गोळ्याला देखील मी पीठ लावून घेत आहे. पीठ लावून झाल्यानंतर कडा त्याच्या थोड्याशा बारीक करून घ्यायच्या आहे, म्हणजे आपल्याला भाकरी थापता येईल. आणि आतमध्ये जाडच आहे आणि आता आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे. परातीमध्ये मी पीठ टाकून घेतलेलं आहे. पीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला बोटांच्या साहाय्याने ती भाकरी कडेला पातळ करून घ्यायची आहे आणि आतमध्ये जी जाडसर भाकरी आहे ती जाडसर भाकरी आपण आता दोन्ही हातांच्या साहाय्याने अलगद अशी गोल फिरवून छान मोठी करून घेणार आहोत. आणि आपल्याला जशी हवी आहे पातळ जाड तशा पद्धतीने आपण भाकरी थापून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी भाकरी थापून घेतलेली आहे. याला आपण तीळ देखील लावू शकतो. हिवाळ्यामध्ये बाजरीच्या भाकरीला तीळ लावून खातात, कारण तीळ देखील उष्ण असतात आणि उष्ण पदार्थ हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असतात. अशा पद्धतीने मी भाकरी उचलत आहे आणि गरम तव्यावरती ती आता टाकत आहे. हे पहा, आणि आता आपल्याला याला पाणी लावायचं आहे. पाणी लावल्यानंतर थोडंसं भाकरी होऊ द्यायची आहे, 1-2 मिनटं. पाणी आळायला लागलं वरचं की मग नंतर भाकरीची आपण दुसरी बाजू पलटून घेणार आहोत. हे पहा, जास्तीचं जर पाणी झालं असेल तर ते ओढून घ्यायचं आहे आणि ओढून घेतल्यानंतर जेवढं सफिशियंट पाणी आहे तेवढंच आपण तिथं ठेवायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने कुणी कपड्याच्या साहाय्याने पाणी लावून घेतं भाकरीला आणि कुणी हाताच्या साहाय्याने लावतं. हे पहा, पाणी आता आळत आलेलं आहे. आता आपल्याला भाकरी पलटायची आहे. भाकरीच्या आधी आपण कडा मोकळ्या करून घेणार आहोत. भाकरी मोकळी झाली की मग नंतर आपल्याला पलटायला सोपी जाते. अशा पद्धतीने आपण भाकरी करत आहोत. भाकरी मला लग्नानंतर येत नव्हत्या. आमच्या सासूबाईंनीच, म्हणजे आईंनी मला ही भाकरी शिकवलेल्या आहे आणि आमच्या तिकडे अजिबात बाजरीची भाकरी खात नव्हतो. पण इथं आल्यानंतर, पुण्यामध्ये आल्यानंतर मला बाजरीची भाकरी बनवायलाही यायला लागली आणि खायलाही मिळायला लागली. त्यामुळे मी ह्या ज्या भाकरी बनवत आहे हे मला आमच्या सासूबाईंनी शिकवलेलं आहे आणि अशा सुंदर मोठ्या भाकरी मी करू शकते हे त्यांनाच मी श्रेय देईल. अशा पद्धतीने मी आता दुसरी भाकरी बनवत आहे आणि दुसरी जी भाकरी आहे ना ती मला तीळ लावून करायची आहे आणि ती तीळ लावून केलेली भाकरी मी कशी बनवत आहे ती तुम्हाला मी दाखवते. आधी आपण भाकरी थापून घेणार आहोत आणि मग नंतर जी तव्यावरची भाकरी आहे ना ती आपण भाजून घेऊ. मी डायरेक्ट गॅसवरती भाकरी भाजणार आहे. ती कशी भाजणार ते मी तुम्हाला आता दाखवते. हे पहा, आता दुसरी भाकरी आपण करून घेऊया. अगदी गार पाण्यातच मी भिजवलेलं आहे, गरम पाण्यात नाही. गार पाण्यात का भिजवलं, कारण ताजं पीठ आहे त्यामुळे मी गार पाण्यात भिजवलं. जर जुनं पीठ असेल 10-15 दिवसापूर्वीचं तर तुम्ही ते गरम पाण्यात भिजवू शकता. गरम म्हणजे एकदम गरम पण नको, कोमट आपल्याला सोसेल अशा पाण्यात भिजवायचं. हे पहा, भाकरी थापून झालेली आहे. आता आपण त्याच्यावरती तीळ टाकून घेत आहोत, पांढऱ्या तीळ, आणि त्या देखील आपण अशा प्रेस करून घेणार आहोत, म्हणजे त्या भाकरीमध्ये फसतील आणि अशा पद्धतीने त्या तव्यावरती मोकळ्या होणार नाही.
अशा पद्धतीने आता जी आपली तव्यावरची भाकरी आहे ती आपल्याला आता भाजून घ्यायची आहे. एक साईड तिची झालेली आहे, दुसरी साईड आता आपल्याला ती भाजून घ्यायची आहे. डायरेक्ट तव्यावर टाकून चिमट्याच्या साहाय्याने आपण भाकरी परतून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने जी आहे ती आपण भाजून घेणार आहोत. अजिबात हाताने भाकरी पलटू नका, कारण हातावरती जर भाकरीची वाफ आली तर अगदी भयंकर त्रास होतो. त्यामुळे चिमटाचा वापर करा किंवा उलटण्याचा वापर करा. अशा पद्धतीने आपण भाकरी शेकून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी छान भाकरी, अतिशय सुंदर अशा भाकरी झाल्या होत्या. बाजरीची भाकरी थंडीच्या सीझनमध्ये दुधाबरोबर देखील चुरून खाल्ली जाते आणि अशा पद्धतीने आपण भाकरी आता भाजून घेणार आहोत. ज्या बाजूला कच्ची भाकरी आहे ती बाजू आपण भाजून घेणार आहोत. अतिशय सुंदर लागते. थोडंसं साजूक तूप, दूध आणि बाजरीची भाकरी अशा पद्धतीने खातात काही लोक. आणि आता ही भाकरी आपण आता मुळ्याची भाजी बनवलेली आहे, मुळ्याच्या भाजीबरोबर आपल्याला खायची आहे, म्हणून मी भाकरी बनवत आहे. आणि माझी ही जी पद्धत आहे भाकरी बनवण्याची ती तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा. सरोज वर्ल्डला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. हे पहा, सुंदर अशी पोपडा आलेली भाकरी, अगदी कुरकुरीत भाकरी बनवून तयार आहे. आणि आता आपण दुसरी जी तीळ लावलेली भाकरी आहे ती आपण आता तव्यावरती टाकून घेणार आहोत. ही पहा, दुसरी भाकरी मी उचलत आहे आणि तीळ मी दाबून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण आता भाकरी उचलून ती तव्यावरती टाकून घेणार आहोत. जी तीळ लावलेली बाजू आहे ती आपण तव्यावर टाकणार आहोत आणि वरच्या बाजूला आपण थोडंसं पाणी लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने मला यापेक्षाही मोठी भाकरी करता आली असती, पण मी नॉर्मलच साईज केली आणि अशा पद्धतीने आता आपण पाणी लावून घेतलेलं आहे. 1 ते 2 मिनटं ती भाकरी त्या साईडने ठेवायची आहे आणि पाणी आळायला लागलं वरती कळतं आपल्याला आणि तेव्हा नंतर भाकरीचे जे कडा आहे त्या मोकळ्या करायच्या आणि त्याची भाकरी पलटी मारायची आणि नंतर ती खालची जी साईड आहे ती गॅस सिम करून कडक होऊ द्यायची थोडी आणि कडक झाल्यानंतर मग नंतर ती गॅसवरती आपल्याला भाजायची आहे. अशा पद्धतीने आपण भाकरी करून घेत आहोत. खूप सुंदर लागते. मिरचीचा खरडा, भाजी, दूध अशाबरोबर ही भाकरी खाल्ली जाते. हे पहा, मी आता डायरेक्ट गॅसवरती भाकरी भाजणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने आता चटका लागू नये म्हणून मी तवा बाजूला ठेवत आहे. तोपर्यंत भाकरी बघा कसली फुगलेली आहे. सुंदर अशा मस्त भाकरी बनवून तयार आहे. जर रेसिपी आवडली असेल तुम्हाला भाकरीची, मी कशी बनवली ही जर पद्धत तुम्हाला आवडली असेल, तुम्ही कशा पद्धतीने भाकरी बनवता ते देखील मला कमेंट्समध्ये कळवा. अशा पद्धतीने मी छान भाकरी बनवून झालेल्या आहे. आणि सरोज वर्ल्डला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. हे पहा, अशा छान सुंदर भाकरी बनवून माझ्या तयार आहे. ह्या भाकरी भाजीबरोबर, दुधाबरोबर, खरड्याबरोबर खायला अत्यंत सुंदर लागतात. मी मुळ्याची भाजी बनवलेली आहे. मुळ्याची भाजी, कांदा, लोणचं आणि भाकरी या सगळ्यांनी मुळ्याची भाजी, भाकरी आणि कांदा, लोणचं खायला. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.